हॅलो डिअर स्टुडंट, ब्राईट फ्युचर क्लासेस आपल्या फेवरेट यूट्यूब चॅनलवर मी प्राध्यापक माळी सर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत करतो. मित्रांनो, आपल्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इयत्ता 6वीच्या पाठ्यपुस्तकातील पाठ 6वा राष्ट्रध्वज माझा अभिमान या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय अभ्यासणार आहोत. तर त्यासाठी मित्रांनो, आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच अभ्यासा. मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. राष्ट्रध्वज माझा अभिमान यातला आपल्याला आम्हाला हे समजले या घटकांतर्गत असणारा पहिला प्रश्न कोण ते लिहा. अभिषेकच्या वक्तृत्व स्पर्धेचा विषय राष्ट्रध्वज माझा अभिमान. शालेय स्तरावरील वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षण करणारे श्री जाधव सर. अभिषेकची वक्तृत्व स्पर्धेची तयारी करून घेणारे अभिषेकचे वडील. या प्रकारे हा प्रश्न मित्रांनो आपण पूर्ण केलेला आहे. दुसऱ्या प्रश्नाकडे. प्रश्न दुसरा, पाठातून तुम्हाला जाणवलेले अभिषेकचे गुण दिलेल्या चौकटीत लिहा. अभिषेक मधील गुण या ठिकाणी मित्रांनो या चौकटीमध्ये आपण लिहिणार आहोत. बघूया अभिषेक मधील गुण. मेहनती, आत्मविश्वासू, नम्रता, आज्ञाधारक, जिद्दी आणि समंजस्य. या प्रकारे अभिषेक मधील गुण मित्रांनो या ठिकाणी आपण लिहिणार आहोत. जाऊया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे. आपला पुढील प्रश्न आहे प्रश्न तिसरा. 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा. त्यातला पहिला प्रश्न अ. श्री जाधव सर यांनी वक्तृत्व स्पर्धेतील विद्यार्थ्यांना कोणते मार्गदर्शन केले? श्री जाधव सर म्हणाले की स्पर्धेतील सर्वच विद्यार्थ्यांनी सुंदर भाषणे केली आहेत, परंतु सर्वांमध्ये काही ना काही सुप्त गुण असतात आणि ते विकसित करण्यासाठी प्रत्येकाने भरपूर मेहनत घेतली पाहिजे. तसेच स्पर्धेत यश अपयश आले तरी इतरांनी नाराज होऊ नये असे मार्गदर्शन जाधव सर यांनी केले. हा क्वेश्चन बघा. अभिषेकचे भाषण उत्तम होण्यासाठी वडिलांनी काय केले? तर आपलं उत्तर या ठिकाणी असेल वडिलांनी राष्ट्रध्वज, राष्ट्रभक्ती, राष्ट्रीय सण व त्याचे महत्व या विषयांवर अनेक मुद्दे अभिषेकच्या भाषणात समाविष्ट केले. देशप्रेमींचा ज्वाज्वल्य इतिहास त्याला सांगितला. योग्य त्या ठिकाणी मार्गदर्शन केले आणि त्याच्याकडून भाषणाची उत्तम तयारी करून घेतली. प्रश्न ई. देशमुख सर मुलांना नेहमी काय सांगायचे? देशमुख सर मुलांना नेहमी सांगायचे की एकटा माणूस एखाद्या गोष्टीची सुरुवात करू शकतो, पण अंतिम ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी सर्वांची साथ आवश्यक असते. या प्रकारे आपला हा प्रश्नाचे उत्तर मित्रांनो आपण लिहिणार आहोत. आता चला जाऊया आपल्या पुढील घटकाकडे. पुढील घटक आपला आहे मित्रांनो विचार करा व सांगा. या प्रश्नांमध्ये मित्रांनो आपण आपला वैयक्तिक विचार जास्तीत जास्त मांडण्याचा नक्कीच प्रयत्न करायचा आहे. अभिषेकचा तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक का आला असावा असे तुम्हाला वाटते? त्याचं उत्तर लिहू द्या आपण. अभिषेकने वडिलांच्या मार्गदर्शनाखाली भाषणाची उत्तम तयारी केली होती. तो रोज पहाटे उठून आत्मविश्वासाने सराव करत असे. तसेच स्पर्धेच्या दिवशी त्याने सर्व मुद्दे अतिशय शांतपणे व आत्मविश्वासाने मांडले, त्यामुळे त्याचा प्रथम क्रमांक आला असावा. प्रश्न दुसरा. स्पर्धेमध्ये यश मिळवण्यासाठी कशा प्रकारे तयारी करणे आवश्यक असते असे तुम्हाला वाटते? तर या प्रश्नाचं उत्तर बघूया. स्पर्धेत यश मिळवण्यासाठी विषयाचा सखोल अभ्यास करणे, शिक्षकांचे व पालकांचे मार्गदर्शन घेणे, दररोज नियमित सराव करणे, वक्तशीरपणा पाळणे आणि स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवणे आवश्यक असते. पुढचा प्रश्न आहे प्रश्न तिसरा. तुम्ही आतापर्यंत कोणकोणत्या स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे? त्याची पूर्वतयारी तुम्ही कशी केली होती ते सांगा. तर मित्रांनो, आपण ज्या ज्या स्पर्धांमध्ये आतापर्यंत भाग घेतलेला आहे त्या संबंधित आपलं वैयक्तिक मत, आपले विचार या ठिकाणी नक्कीच मांडावे. बघूया उत्तर. मी आतापर्यंत निबंध स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला आहे. वक्तृत्व स्पर्धेसाठी मी शिक्षकांकडून विषय समजून घेतला, पालकांच्या मदतीने मुद्दे तयार केले आणि आरशासमोर उभे राहून भाषणाचा रोज सराव केला. या प्रकारे आपण या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर घेतलेलं आहे. आपल्या पुढील घटकाकडे. आपला
पुढील घटक आहे खेळूया शब्दांची. खालील शब्दात लपलेले शब्द शोधा. या ठिकाणी दिलेल्या शब्दांमध्ये आता आपण लपलेले शब्द बघूया. आपल्याला दिलेला पहिला शब्द कडकडाट. यामध्ये बघा कडक, कडा हे शब्द आहेत. परीक्षण, परी, शन आणि रक्षण. सभागृहात, सभा, गृह, सभागृह, गृहात या प्रकारे शब्द मित्रांनो या ठिकाणी लपलेले आहेत. मार्गदर्शन, मार्गदर्शन. तर असे मित्रांनो लपलेले शब्द आपल्याला शोधायचे आहेत या दिलेल्या प्रश्नामधून खेळूया शब्दांची. जाऊया आता आपल्या पुढील घटकाकडे. आपला पुढील घटक आहे लिहिते होऊया. आपल्याला या ठिकाणी मित्रांनो घोषवाक्य लिहायची आहेत. आपल्या राष्ट्रध्वजाविषयी अभिमान दर्शवणारी घोषवाक्य तयार करा व लिहा. चला तर बघूया आपली घोषवाक्य. राष्ट्रध्वज आमचा आन बान शान, राखूया सदैव याचा मान. तिरंगा आमचा उंच फडकेल, भारताची शान जगामध्ये वाढवेल. जय जवान जय किसान, तिरंगा आहे आमचा स्वाभिमान. या प्रकारे मित्रांनो घोषवाक्य आपण या ठिकाणी घेतलेली आहेत. तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इयत्ता 6वीच्या पाठ्यपुस्तकातील पाठ 6 राष्ट्रध्वज माझा अभिमान या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय अभ्यासला. आय होप फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. सर्वांनी व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची बेल आयकॉन क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे तुम्हाला आपला पुढील व्हिडिओ मित्रांनो लगेच त्याचं नोटिफिकेशन मिळेल. तर मित्रांनो चला भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स. ऑल द बेस्ट. बाय.